बीडच्या आष्टी तालुक्यातील गहुखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून 15 बाल कामगार काम करत होते। यामध्ये 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणी भांडी आणि इतर कामे करून घेतली जात होती। यातील 2 मुलं तिथून निसटून अहिल्यानगर शहरात गेली असता त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना विचारपूस केली आणि हा सगळा प्रकार समोर आला आहे। त्यानंतर त्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी आष्टी तालुक्यात धाव घेत या 15 बालकांची सुटका केली आहे। यातील आता 6 मुले बीड येथील बाल कल्याण समितीकडे तर 9 मुली या आर्वी येथील सेवाश्रम प्रकल्पात ठेवण्यात आलेत। या प्रकरणात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असून त्यानंतर या प्रकरणामागचे सत्य समोर येऊ शकणार आहे। बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तांड्यावर 15 मुलं हे घरकाम करत असताना आणि वेठबिगार म्हणून असताना काम करत होते। ते पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर 15 मुलांना रेस्क्यू केलं। अहमदनगरची अमृतवाहिनी नावाची संस्था आहे आणि अंभोरा पोलीस स्टेशनने ती कारवाई केली आणि त्या 15 मुलांना रेस्क्यू करून बाल कल्याण समितीसमोर सादर केलं। त्याच्यामध्ये 9 मुली आणि 6 मुलं आहेत। एकही मुलगा व मुलगी कुणीही शाळेत जात नव्हतं, एकाचाही प्रवेश शाळेमध्ये नाहीये। त्यामुळे हे सर्वजण वेठबिगार मजूर असल्यासारखे बालमजूर आहेत आणि या संदर्भामध्ये सगळ्यांना अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून सुटका करण्यात आलेली आहे या सर्वांची व बाल कल्याण समिती समोर सादर करण्यात आलेला आहे। लवकरच या सर्व जे मालकांनी या मुलांचं शोषण केलेलं आहे, ज्यांच्याकडून काम करून घेतलेले, या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील आणि या मुलांना परत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।